उपनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी। 2 पिस्तूलसह 3 जिवंत काडतूस व 3 आरोपी ताब्यात। उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळे यांनी स्वतः उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरोपींना तपासणी करत असताना पोलीस स्टेशन हद्दीतील समतानगर झोपडपट्टी व टाकळी गाव, आम्रपाली झोपडपट्टी, रोकडेवाडी, फर्नांडिसवाडी या भागात विशेष मोहीम राबवून दारू पिणारे यांच्यावर कारवाई करण्याची सुरुवात केली असताना पोलिसांना गुप्तचर माहिती मिळाली की काही इसमी बंदूक घेऊन येणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचला। सायंकाळी स्वतः गस्त घालून पाळत ठेवली। तसेच दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री गस्त घालत असताना उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई जयंत शिंदे यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गुंड यांनी इच्छामणी लॉन जवळ आलेला मोकळ्या मैदानावरील एक इसम गावठी कट्टा व काडतूस घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचे सांगितले। त्यानुसार सदर बातमी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली। त्यांनी गुन्हे शाखेचे सचिन चौधरी, पथकाचे पोलीस व पोलीस हवालदार शीख, पोलीस शिपाई जयंत शिंदे, पोलीस शिपाई अनिल काळे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। सदर इसमाकडून एक जिवंत कट्टा व एक जिवंत काडतूस ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी अजून एका साथीदाराकडे किती दिली त्यानुसार त्याच्या घरी जाऊन सदर झडती घेतली असता त्याच्याकडून एक कट्टा व 2 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत। यात आरोपी नामे शुभम अशोक जाधव वय 23 वर्ष, सचिन धर्मा सोनवणे वय 24 वर्ष, गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी वय 24 हे 3 आरोपी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई नाशिक शहर पोलीस करत आहेत। परिमंडळ 2 हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली। काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत। आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हात बाळगून आहेत। मग त्या ठिकाणी सापळा रचून एकूण 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। एकंदर कारवाईमध्ये आम्ही 2 कट्टे जप्त केलेले आहेत आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत। ही जी कारवाई आहे ही माननीय संदीप कर्णिक सर, सीपी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे। सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला नेमणुकीस आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुम्ही पेट्रोलिंग करत राहा। तर या आमचं पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे। त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस हवालदार जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की आम्रपाली झोपडपट्टीच्या पुढे इच्छामणी मंदिराच्या बाजूला कुणीतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे। तर त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि त्या डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते। तर त्या टायमाला त्यांना ते 2 इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले। त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं। त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव, हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होता। तर याच्या घरी जाऊन झडती घेतली, याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ 2 जिवंत काडतूस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे। तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत। आणखी गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण काय होतं सध्या तपास आपण 1 दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी 1 पिस्तूल आणि 2 राऊंड हस्तगत केलेलं आहे। अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे जे इंटेन्शन्स होते किंवा त्यांनी ते वेपन कुठनं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार आहोत। हे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। तसाही तपास आपण करत आहोत। स्टार न्यूज साठी ब्युरो चीफ ज्ञानेश्वर मोरे, नाशिक रोड।